श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. सर्व पितृ अमावस्या आलेली आहे आणि आता शेवटचा चान्स राहिलेला आहे आपल्याकडे की आपल्यावरचा पितृदोष काढण्याचा. या वर्षातील पितृपंधरवडा आता संपत आलेला आहे आणि आपण या पितृपंधरवड्यामध्ये जे 15 दिवस आपल्या पितऱ्यांची सेवा केली, त्यांचं नामस्मरण केलं, त्याचं फळ आपल्याला भेटणार आहे. कारण आपण एक शेवटची पूजा या पितृपंधरवड्यामधील करायची आहे. ती आहे, आपण या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला एक दिवा लावायचा आहे. तो दीप प्रज्वलित करताना त्यामध्ये आपल्याला काळे तीळ अर्पण करायचे आहे. त्यामुळे असं म्हणतात की या पितृपंधरवड्यामध्ये आपले पूर्वज पृथ्वीवरती येतात आणि सर्व पितृनंतर ते आपापल्या स्थानावरती जातात. त्यामुळे आपल्याला त्यांचा शेवटचा निरोप द्यायचा असतो. त्यामुळे त्यांना जातानाही आपल्याला खुश करून किंवा त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांना पाठवायचं असतं. त्यामुळे तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली जा, तिथे एक दिवा लावा. त्या पिंपळाच्या झाडाला तुम्ही जल आणि दूध अर्पण करा आणि त्या पिंपळाच्या एक प्रदक्षिणा मारा. असं केल्यानंतर तुमचे पित्र तुम्हाला नक्कीच चांगला आशीर्वाद जाताना देऊन जातील. त्यानंतर तुम्हाला घरी संध्याकाळी दक्षिण दिशेला पितरांसाठी एक दीप प्रज्वलित करायचा आहे आणि तुमच्या पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला एक दीप प्रज्वलित करायचा आहे. अशा केल्याने तुमचे पित्र तुमच्यावरती खुश होतील. जरी तुमची या दिवशी पितरांची श्राद्ध असेल किंवा झालेली असेल तरीही तुम्हाला हे उपाय नक्की करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला सर्व पितृ अमावस्या दिवशी तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. जिथे शंकराची पिंड आहे तिथे तुम्हाला 1 तांब्या पाणीभर घेऊन आणि त्यामध्ये तुम्हाला 1 चम्मच मध टाकायचा आहे आणि हा मधाचा जो तांब्या आहे तुम्हाला शंकराच्या पिंडीवरती बेलपत्र ठेवायचं आणि त्याच्यावरती तुम्हाला हा तांब्याने तुम्हाला त्याच्यावरती अभिषेक घालायचा आहे आणि तुम्हाला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. हे बघा, पितरांचे सुद्धा देव कोण आहेत तर भगवान भोलेनाथ आहेत. त्यामुळे तुम्हाला सर्व पितृ अमावस्या दिवशी भगवान भोलेनाथांना मधाचं जल अभिषेक करायचा असतो. कितीही महाभयंकर पितृदोष असेल तर भगवान शंकरांना हा उपाय केल्याने तुमचा पितृदोष निघून जाईल आणि येणाऱ्या पुढच्या वर्षीपर्यंत तुम्हाला नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सुधारणा होईल. तुमच्या घरी सुख समृद्धी नांदेल आणि तुमचे सगळे प्रॉब्लेम निघून जातील.